खामगाव तालुक्यात घाटपुरी येथील अनुसूचित मुलींच्या वसतिगृहामध्ये 40 दिवसापासून क्वारंटाईन करण्यात आलेल्या परप्रांतीय कामगार दिनांक 8 मेच्या रात्री शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी बाळू पुणकर आणि अंदाजे 30 कर्मचाऱ्यांना अमानुषपणे पट्ट्याने मारहाण करून गलिच्छ शिवीगाळ केल्याची माहिती कामगारांनी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांना दिली। याबाबत माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक खामगाव हेमराज सिंग राजपूत व तहसीलदार डॉक्टर शीतल रसाळ यांच्याशी या घटनेबाबत चर्चा करून सांगितले की लॉकडाऊन मध्ये पोलीस विभागाने चांगले काम केले असताना पोलीस कर्मचाऱ्यांच्या असभ्य वर्तणुकामुळे पोलीस विभागाची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा व नगरसेवक देवेंद्र देशमुख यांनी केली आहे। हम लोग सर खा पी कर आराम से खीर और पूड़ी बनल था सर, खा पी के सो गए हम लोग जाकर। सर करीब 11:40 पर हमारे रूम में गए पुलिस वाले, शराब पीकर और बोल रहा था अरे भौसड़ी वाला है तुम्हारे बाप का रखा है, साला तकिया लगा के सोया है। और जब जगदीश के मारने लगा वो उसको मारने लगा, 10 बेल्ट मारा तो हमको नींद टूट गया, फट मारी। तब हम बैठ गए अपने सब ओढ़ के, तो फिर बोल रहा फिर मारा एक फोरमैन का, मेरा फोरमैन क्या नाम है देवेंद्र को मारा, फिर मारा फिर धर्मेंद्र को मारा। तब फिर मैंने मेरा बेल्ट चलाया हमको पर, तो हम बेल्ट अपने धर लिया उसको, तो हमको छोड़ दिया। तो आपको मारने की वजह क्या थी? यही सर वजह था, मेरे को मालूम नहीं है सर क्या वजह था क्या नहीं था, हम लोग को कोई पता नहीं है। शराब पी कर गया और मारने लगा। शराब किसने पिया था? शराब पी क्या था सर? कौन पिया था शराब? पुलिस वाले। ये आप कैसे बता रहे हैं शराब पिए थे? पूरा हिल रहा था, नशे में थे। नशे में थे? हाँ, बेल्ट लपेट के हाथ में मारने लगे, हम क्या करें। अच्छा, तो आपके पास में वीडियो शूटिंग निकाला आपने? वीडियो शूटिंग नहीं निकाला सर, हम लोग डरे सर, हम लोग खराब हो गया, हम लोग वीडियो शूटिंग करेंगे। अच्छा, मार के वीडियो शूटिंग निकाल रहे थे। तो रात के करीब कितने बजे की बात है ये? 11:40 में हमारे रूम में गए थे। 12:40 में 11:40 में आए थे। कितने जन थे? हम लोग सर 6 जन थे अपने। नहीं, पुलिस वाले कितने थे और उनके साथ में कौन था? अकेले थे? तो कौन थे पुलिस वाले? आप पहचानते उनको? हाँ सर। कौन थे? काय सामने पे खड़ा है। हे लोक यांना बरेच वेळा सांगितलं की बा टेरेसवर झोपू नका, टेरेसवरून पडला वगैरे एखादा फोनवर बोलतात आणि टेरेसवर जाऊन त्या भिंतीवर बसून त्यांच्या घरी फोन करतात। आणि यांच्यामध्ये असंतोष आहे की बा आम्हाला साहेब आम्हाला सोडून द्या, तुम्ही जर सोडलं नाही तर आम्ही वरून उडी मारू। तर त्याच्यामुळे हे वरती जाऊन झोपले, 2-3 लोक झोपले होते आणि बाकीचे फोनवर बोलत होते, असे 8 ते 10 लोक होते। तर यांना बरेच वेळा सांगितलं की वर जाऊ नका, वर जाऊन पडला एखादा तर विनाकारण म्हणजे जीवितहानी होईल। बरेच वेळा सांगून सुद्धा हे ऐकत नाहीत। तरी यांना मग मी वरती गेलो आणि यांना सांगितलं तुम्ही खाली झोपा, वरती गाद्या पडलेल्या ज्यांच्या। आणि या ठिकाणी तिथं हे रात्री यांची बाचाबाची झाली थोडीशी आपसामध्ये, तर मी उठून वर गेलो, मी खाली झोपलेलो होतो इथं। वर गेलो तर मी पाहिलं की बा हे टेरेसवर झोपलेलं आहे, यांना सर्वांना काढलं मी तिथून। यांच्यामध्ये आपसातही भांडणं झाले त्यांचे काहीतरी, बा तुम्हारे पैसे छोडे, 3 लोक काहीतरी आज जाणार आहेत, तर त्यांच्यामध्येच वाद झाले, बा तुम्हारे पैसे का छोडे, हमारे क्यों नहीं छोड़ रहे। त्याच्यामुळे यांनी आपसात वाद करून मी खाली काढलं आणि त्यांना झोपा म्हटलं। आता हे जे आहे ते हे सबसे खोटं बोलतायत। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।